हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मला सकाळी जरा उठायला उशीर झाला होता. त्याच्यामुळे मला घरी काहीच शूट करता आलं नाही, म्हणून मी आज डायरेक्ट पार्लरमध्ये येऊनच व्लॉगिंग स्टार्ट केलं. तर हे आहे माझं पार्लर आणि मी पार्लरमध्ये येऊन आवराआवर करून पूजा करायला घेतली होती. आता माझं पार्लर म्हणजे माझं नाही हो, मी इथे काम करते ॲज अ स्टाफ. तुम्हीसुद्धा डोंबिवलीत राहत असाल आणि तुम्हालाही आमच्या पार्लरला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला डोंबिवली ईस्ट टिळकनगर टायटून शोरूमच्या जवळ यावं लागेल. नक्कीच एकदा व्हिजिट करा. तर आज मी तुम्हाला माझं ब्लॉगिंग स्टार्ट करण्यामागचं कारण सांगणार आहे. माझं ब्लॉगिंग स्टार्ट करण्यामागचं कारण इतकंच आहे की प्रत्येक मुलीने ॲटलिस्ट आपल्या गरजा पूर्ण होईल इतकं तरी कॅपेबल व्हावं. तर बस इतकाच विचार करून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. ॲज अ बिगिनर म्हणून तुम्हाला माझे व्हिडिओज इतके इंटरेस्टिंग वाटत नसतील, पण हो, मी नक्कीच प्रयत्न करीन की मी तुम्हाला एंटरटेन करू शकेन. त्यासाठी तुम्हीही मला सजेस्ट करा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील आणि काय काय करू शकते तेही सांगा. माझी देवपूजा आणि बाकीचे कामं आवरून मी माझं युनिफॉर्म घालून घेतलं. तर हे आहे आमचं सलूनचे युनिफॉर्म आणि सध्या तरी इथे मी एकटीच असते आणि आमच्या मॅम असतात. तुम्हाला आमचं सलून कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर आता आम्हाला एक क्लायंट होतं, ते हेअरकटचं होतं. सो ते क्लायंट यायच्या आधी मी क्लायंटची तयारी सगळी करून घेत होते. आमच्याकडे आम्ही साधारण सगळे अपॉइंटमेंट बेसिसवरतीच घेत असतो, बिकॉज जागा छोटी असल्याकारणाने आम्ही 1 किंवा 2च क्लायंट घेत असतो आणि अपॉइंटमेंट बेसवरती असल्यामुळे क्लायंट आम्हाला आधीच कॉल करून सांगत असतो, म्हणून आम्ही आधीच तयारी करून घेत असतो जेणेकरून क्लायंटचा आणि आमचाही वेळ वाचतो. सगळी कामं झाल्यावरती माझ्या लक्षात आलं, अरे मी मिरर पुसलंच नाही. मग मिरर पुसायला घेतलं. सकाळी उशीर झाल्यामुळे मी माझं ट्रायपॉड घरीच विसरले होते, म्हणून असं चेअरवर ठेवून व्हिडिओ शूट करत होते. मिरर पुसून झाल्यावरती मी माझंही थोडंसं आवरून घेतलं. जास्त काही नाही हो, फक्त अगदी नॉर्मल. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आता भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.